नमस्कार मित्रांनो, चला स्वागत आहे तुमचं आपल्या यवतमाळ सब्जी मंडी मध्ये डेली ब्लॉग टाकत राहतो। चला आज पण ईद आहे। ईद असल्यामुळे सर्वांसाठी ईद मुबारक, ईदची हार्दिक शुभकामना आहे सर्वांसाठी। ईद असल्यामुळे आजची दुकानं थोडीशी बंद आहे मार्केटमध्ये। आजचे सबस्क्राईब भाई आज सुट्टीवर असल्यामुळे ईद असल्यामुळे बकरी ईद आहे, बकरी सुट्टीवर आहे। तरी दाखवले सगळे रेट, जे बी रेट आहे ते सगळे दाखवले। टोपचे रेट आहे पन्न्याचे, पन्न्या 15 किलो 10 किलोच्या वरच राहते सगळ्या पन्न्या। 10 किलोच्या वरच घ्यावं लागते माल या भावामध्ये। दिलेल्या रेट बघून घेता, काय तर कुठलं साठलं असेल तर एक कमेंट करता आपल्याला, तर सांगून देऊ आपण त्याच्यामध्ये। चला उमेश कंपनीचा आपण पत्ताकोबी आहे भाव काढ, भेंडी बी दिसून राहिली मला, मिरचीची पन्नी बी दिसून राहिली। उमेश भाऊ पत्ताकोबीची पन्नी 150 आणि भेंडीची पन्नी 600 रुपये 600 रुपये पन्नी आणि मिरचीची 250 रुपये पन्नी। चाल उमेश अँड कंपनी शिवाज मध्ये आलो आपण बघा। तेज मिरची आहे भाऊ काढ, पन्नीचे भाव विचारू दादा। आहे मिरचीची पन्नी 40 रुपये किलो। किती किलो भरते? 12 किलो आहे। 12 किलोची पन्नी आहे ते 40 रुपयाचा भाव लागते मिरचीची, तेजवाली मिरची। आणि वांगे दादा 30 रुपये पन्नी, 50 नाही हे वाले चांगले वाले वांगे सांग। 80 रुपये 100 80 रुपये 100 रुपये चांगल्या वांग्याची पन्नी 80 रुपये 100 रुपये चालू आहे। चला भारत कंपनी जाऊ, आज ईद असल्यामुळे भाऊ दिसणार नाही मला। नसनच भाऊ आहे ना, ईद आहे तर भाऊ आहे नाही ना आज। हा टमाटे आले होते आज, बाप बढिया। एक गाडी बोलावली होती ना आज। दामदे पैसे ना टमाट्याची 750 रुपये 700 रुपये कराय 700 750 रुपये एक गाडी बोलावली आज। इच्छानत पण टमाटे बघून घ्या, बीटीसी कंपनीचेच आहे। 700 750 रुपये कॅरेट। आता बोल बिरसा मध्ये आलो। बिरसा मध्ये चौलाई भाजीची आवक चांगली आहे। बिरसा अँड कंपनी मध्ये चौलाई भाजी घ्यायची असेल तर इथे येऊ शकता। जवळपास पावणे जय भीम बघा। चौलाई भाजीची आवक भरपूर आहे। पालक बी आहे गावरानी, भेंडी बी दिसू राहिली भाऊ काळ बघा। चौलाई भरपूर आहे। चौलाईची भाजी भाऊ चौलाई भाजी काय मन आहे? 10 किलोचे 20 रुपये किलो 20 रुपये किलो म्हणजे 200 रुपये मन। 200 रुपये मन। पालक 600 रुपये मन चौलाई। अरे भाऊ द्या 600 रुपये मन 600 रुपये मन चौलाई। हा चांगले मस्त भाव भेटू राहिले, एकदम सुपर आहे ना, बढिया सुपर आहे बिलकुल। पालक 30 रुपये किलो 300 रुपये मन 30 रुपये किलो 300 रुपये मन डेमचं, 300 रुपये मन पालक। चला भेंडी काय म्हणते पोषण? भेंडी 40 रुपये 40 रुपये 400 रुपये मन। चला 20 किलोची पन्नी आहे का 15? 10 किलोची आहे 10 किलोची बी आहे आणि 20 किलोची बी आहे। चला बघा आज तर गुरुवार आहे तसा, आज दिसू राहिल्या भाज्या पण नवीन व्हेरायटी नाही दिसू राहिली अजून। समोर जाऊ असून समोर तर दाखवतोच तुम्हाला, भाव बी दाखवणारच आहे। ठोकचे चिल्लरचे नाही, ठोकचे फक्त ठोकचे आलू बघू आपण आता चिंतामणी मध्ये जाऊ। आलू कांद्याची ठोक दुकान, आलू कांदा लसण अद्रक सगळं राहते त्यांच्याकडे। बघा काय घ्यायचं असलं तर बघा। आता आपण लसणची विचारू भाऊ काय म्हणते पोझिशन लसणची? किती पासून किती पर्यंत? 150 पासून 200 पर्यंत 150 पासून 200 पर्यंत। आणि तो चांगला दिसू राहिला तो 200 रुपये आहे का? अरे वा वा वा। उटी लसण उटी पांढरा कांदा 12 ठोक मध्ये 12 आहे ना। कट्टा किती भरते तो? 40-45 किलो आहे ना। आणि आलूची काही पोझिशन वाढली का? थंड आलूचं मार्केट आहे ना। चला 1200 कट्ट्याचे भाव 13 रुपये ठोक। साईनाथ कंपनी, साईनाथ भाजीची कंपनी। पत्ता गोबी आहे ना 150 रुपये कट्टा, पण काय आहे पत्ता गोबी? चला पत्ता गोबी 150 रुपये कट्टा खबूर राहिला साईनाथ कंपनी मध्ये। पन्नी हा पन्नी। लसण बघा, लसण 2-3 व्हेरायटी आहे लसणची। किती पासून आहे भाऊ आपल्यापाशी लसण? 100 150 200 सस्ता 100 महागात महाग 200। चला बघू आपण समोर जाऊन। अजून नवीन नाही, नवीन व्हेरायटी नाही, नवीन व्हेरायटी भाजी अजूनपर्यंत दिसली नाही मला। डेमचे भेंडी चवळी त्याचे ठोकचे रेट देऊनच राहिलो आहे तुम्हाला। बघा कलमी आंबा विचारू, कलमी आंब्याची विचारू रेट आपण। पन्नी किती किलोची आहे का भाव म्हणते पन्नी? कधी भाऊला विचारून पाहू। कधी भाऊ कलमी आंबे 20 रुपये किलो 15 लागते दादा। हा 15 रुपयाला पन्नी किती किलो आहे ते? 20 किलोची आहे 300 रुपये पन्नी। चाला आणि हे मिरची ठोकळाली 50 हा 30 म्हणजे 300 रुपये पन्नी। चला 300 रुपये पन्नी आहे बघा ठोकळवाली। 120 रुपये झाले। चला एसटी वारी पण जाऊ।
सांबार घ्यायचा आपल्याला, सांबार बढिया सांबार दुसऱ्याला 10 किलो सांबार घ्यायचा. 10 किलोचे भाव विचारो भाऊ. 10 किलो सांबार घ्यायचा आपल्याला. 60 रुपये किलो सांबार. 600 रुपये मन. 600 रुपये मन. काही कमी नाही होणार का? तुमच्यासाठी होऊन जाईल ना. होऊन जाईल का? 10 किलो काढतो मग. काढा. 600 रुपये मन चालू आहे यवतमाळ मार्केट. चला मुर्राज मध्ये आलो आपण. भाऊकळ भेंडी आणि चवळीच्या शेंगा नेहमी येत राहते. आता थोडीशी तेजी आहे म्हणते. बघू भाऊला विचारून बघू अशी तेजी किती दिवस राहणार आहे काय. व्यापाराला जाऊन विचारू आपण अजून किती दिवस राहणार तर काय राहणार तर. बघा भेंडीची व्हेरायटी भरपूर आहे भाऊकळ. बघा सोनू भाऊ भेंडीची पोषण काही वाढली का नाही? भेंडी 40 रुपये. 40 रुपये पन्नीच्या भाव आहे ना. किती किलो पन्नी भरण आपली जवळपास? 17-18 किलो 40च्या भावानं पन्नी. आणि चवली शेंगा चवलाई खपत आहे 40-50. ते बी पन्नीचे भाव आहे ना. आपल्याला पन्नीचेच भाव आहे. पन्नी आहे 15 किलोच्या पन्नी आहे. 50 रुपये चवळीच्या शेंगा. भेंडी 40 रुपये किलो. पण भाऊ असे भाव आता राहीन जवळजवळ एखादा महिना राहीन. 1 महिना राहीन आहे ना एखादा महिना राहीन. वांगे वाढून आहे. वांगे वाढून आहे का? काटेरी वांगा का भाव दाखवून? पन्नी खपत आहे 350. 350 रुपये. 30 रुपये किलो चिल्लर खपत हा आहे. हा बघा मित्रांनो 350 रुपये पन्नी काटेरी वांगे बढिया मुर्राज कंपनी मध्ये. इसके दिन 20 रुपए किलो. इतके दिन टमाटे 600 रुपए में 800 बेच रहे थे अभी तक के. 600 रुपए कैरेट में टमाटे. अदरक 70 रुपए. भैया कितने किलो का कैरेट है ये 25 किलो. टमाटर और 600 कैरेट? रुपए में 600 रुपए में खाली. अरे 800 कैरेट, बेच कैरेट? रहे थे अभी. कैरेट संभार कैरेट हमारे लगा दिया 25 रुपए किलो में ये सुपर. कितने किलो? 2 नंबर लगा दिया कम रेट में 10 किलो 10 किलो है क्या? लगा सुपर. शिमला 300 रुपए पन्नी 500 वाली. 500 वाली 300 सब रुपये कम पन्नी. रेट है. ईद का ऑफर है आज. ईद का ऑफर भैया. हाँ लगा ईद कम रेट मुबारक. में. हाँ ईद मुबारक. लगा सुपर. लगा सुपर. चला जगन्नाथ मध्ये कैरीचे रेट विचारू आपण. का म्हणते कैरीची पोझिशन कसा भाऊकडे नेहमी कैरी येते तर त्यांचे रेट घेणं जरुरी असते आपल्याला. सतीश भाऊ कैरी का भाव खपली आज? 30 रुपये. कैरीचे थोडेसे 10-20 रुपये तेजी चालू आहे ना थोडीशी. हो थोडं माल बी कमी होऊन राहिला आणि तेजी. अचारची कैरी येईन कधी? स्पेशल अचारसाठी जून महिन्यात आहे ना. स्पेशल अचारसाठी जून महिन्यात कैरी येणार आहे. चला सतीश कंपनी जाऊ आपण. सतीश भाऊला विचारू फुलकोबी सतीश भाऊकडे येत असते. सतीश भाऊ फुलकोबी आलती का आज? फुलकोबी आलती. चांगली फुलकोबी का भाव पन्नी पन्नी खपली? पन्नीवाली चांगलीवाली फुलकोबी बगर पाल्याची 50 रुपये. 50 रुपये 15 किलोची पन्नी. हा, बघा मित्रांनो पन्नीचे भाव देऊन राहिले तुम्हाला सगळे. बघा तर झालं मित्रांनो. आता घेऊन मी झालं सगळे रेट दाखवले. काय राहिले असेल तर बघून घे जा. काकडीचे रेट थोडी काकडी कमी येऊन राहिली मार्केटमध्ये. तरी पण विचारू आपण. काकडी 30 रुपये किलो जवळपास चालू आहे काकडी. आणि चायना 40 रुपये चालू आहे. पन्नीचे रेट आहे सगळे. चवला पाहिजे 20 रुपये 20 रुपये. चला मग दुकान तर लावून झाली आपलीवाली. दुकान दाखवून देईन तुम्हाला. जास्त काही भाज्या येऊन नाही राहिल्या. व्हिडिओ तुम्ही बघून राहिले असाल बघितला असेल. जास्त रंगाच्या भाज्या नाही येऊन राहिल्या. जास्त व्हेरायटी नाही येत. वांगे फुलकोबी पत्ताकोबी गवार येऊन राहिला मार्केटमध्ये. गवार अवेलेबल आहे. गवार जास्त येऊन राहिला. तसं उन्हाळ्याचं पीक आहे. पण चवळीच्या शेंगाचे भाव खूप जास्त वाढलेले आहे. दाखवले आहे. पन्नीचे रेट आहे सगळे. चिल्लरमध्ये तर मग तर डबलच झाले असतात त्याचे भाव. आम्ही तर 20 रुपये 30 रुपये विकत आहे चवळीच्या शेंगा. बघा भेंडी 20 रुपये 30 रुपये विकू राहिलो आम्ही. मार्केटमध्येचे रेट बघून घेतले असेल तर तुम्हाला माहितीच राहणार. चिल्लरमध्ये तर या छाटून छोटून सगळे द्यावं लागते आम्हाला. तिथून डायरेक्ट आणायला लागते. जसं तर तसा असं असते सगळ्या गोष्टी. आता जे का गिरायकानं फुलकोबी नेली खराब आहे म्हणून वापस आणून दिली. फुलकोबीचे भाव माहिती आहे तुम्हाला काय पैसे नाही तर मार्केटचे. बघा असं राहते. म्हणून चिल्लरमध्ये थोडेसे रेट जास्त राहते. कारण चिल्लरचे रेट अलग राहते. ठोकचे रेट अलग राहते. आपण ठोकचे रेट देत राहतो मंडीतले सगळे. चला मग मित्रांनो आपण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर एक लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. चला मग भेटू उद्या नवीन काहीतरी घेऊन. धन्यवाद.